महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। ISO GMP सर्टिफाइड आयुष अप्रूव्हल सह WHO मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरतंय गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान। समृद्धी आयुर्वेदा देत आहे मणका विकार, गुडघेदुखी, मधुमेह, महिलांचे आजार, लैंगिक समस्या, मूतखडा, मूळव्याध, त्वचा विकार, पित्त विकार, वंध्यत्व व हाडांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व रामबाण इलाज। समृद्धी आयुर्वेदाची जिल्हा वितरक, तालुका वितरक, डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आजच संपर्क करा। समृद्धी आयुर्वेदा मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश फापाळे। मोबाईल नंबर 75 22 91 96 87 व 81 0803 38 87। दिवाणी न्यायालय संगमनेर येथे शेतजमिनीच्या वादाचा दावा चालू असताना तर शेतजमिनीबाबतचा वाद न्यायालयीन कक्षेत सुरू असताना शेतजमिनीच्या वादातून तलवारीने गंभीर हल्ला करत तर दगडांचा मारा करत शेतकऱ्याला गंभीर दुखापत केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथे शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली आहे। 55 वर्षीय सुरेश लहानू गंभीरे हे आपली पत्नी गंगूबाई, मुलगा रवींद्र, सून भारती व 2 नाती असे कुटुंबियासह कवठे मलकापूर गावात राहत असून शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। त्यांनी त्यांचे 10.5 एकर शेतजमिनीची शासकीय मोजणी केली असून किसन भागाजी गंभीरे यांनी 13 गुंठे शेतजमिनीवर अतिक्रमण केले असल्याचा त्यांनी दावा केलाय। त्या शेतजमिनीचा ताबा मिळवण्यासाठी संगमनेर येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल देखील करण्यात आलाय। शेतजमिनीचा दावा करू नये तर कोर्टात भांडण लावू नये या कारणातून किसन भागाजी गंभीरे, सुदाम भागाजी गंभीरे, तुळशीराम भागाजी गंभीरे व किसनचा मुलगा नारायण हे नेहमी धमकी देतात की तुमच्या जमिनीचा ताबा सरकारतर्फे घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातील एकाचा तरी खून पाडू, त्याशिवाय तुम्हाला जमीन मिळू देणार नाही। शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास किसन, सुदाम, तुळशीराम, नारायण यांनी शेतमजूर बोलावून वादग्रस्त जमिनीतील झाडाच्या फांद्या तोडत होते। यावेळी सुरेश गंभीरे यांची पत्नी त्यांना समजावून सांगत होती की आपला कोर्टात वाद चालू आहे, झाडाच्या फांद्या तोडू नका, तर गिन्नी गवत देखील तोडू नका। तेव्हा बारदानात लपून आणलेल्या 2 तलवारी त्यांनी काढल्या। त्यातील एक तलवार किसन तर दुसरी तलवार सुदाम याच्या हातात होती। किसनची पत्नी भीमाबाई हिने सुरेशच्या पत्नीला पकडले व मारहाण करू लागले। त्यावेळी भीमाबाईने मणी मंगळसूत्र तोडून घेतले। पत्नीने आरडाओरडा केल्याने सुरेश व त्यांच्या मुलांनीही तिकडे धाव घेतली। त्यावेळी किसन व सुदाम यांनी तलवारीने दोन्ही पायांवरती वार केले व दगडाने मारू लागले। या प्रकरणी किसन भागाजी गंभीरे, सुदाम भागाजी गंभीरे, तुळशीराम भागाजी गंभीरे, नारायण किसन गंभीरे, भीमाबाई किसन गंभीरे सर्व राहणार कवठे मलकापूर तालुका संगमनेर यांच्या विरुद्ध सुरेश लहानू गंभीरे यांच्या फिर्यादीवरून घारगा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे विविध कलमांसह गुन्हे दाखल करण्यात आले आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले करत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर। माझे नाव सुरेश लहानू गंभीरे, कवठे मुक्काम पोस्ट कवठे मलकापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। कवठे मलकापूर इथे माझी गट नंबर 24 मध्ये 10.5 एकर शेती आहे आणि त्या शेतीचा आमचा कोर्टात वाद चालू आहे आणि त्या कोर्टाचा वाद चालू असताना आम्ही त्यांना सांगितलं। कुणाचा वाद चालू आहे तुमचा? तो किसन भागाजी गंभीरे आणि तुळशीराम भागाजी गंभीरे। ते तुमच्या लगत शेतकरी आहेत का? हां, लगत। माझा गट नंबर 24 आहे आणि त्यांचा 23 आहे। तर त्यांना सांगत होतो मी का आपला कोर्टामध्ये दावा चालू आहे, तर तुम्ही ते कोर्टाचा काही निकाल होईपर्यंत ऊस तोडू नका, गिन्नी तोडू नका। आम्ही आणि मंडळी त्याला सांगायला गेलो, मग ते काय ऐकनात। माझी मंडळी पुढे गेली। माझ्या मंडळीला त्या किसन भागाजी गंभीरे यांच्या मंडळीने धरून ओढलं आणि तिचं ते गळ्यातलं मणी मंगळसूत्र होतं ते तोडून घेतलं। मग ते तिथं पडलं, तिनं कुठं ठेवलं ग, तिच्या कुठं लपून ठेवलं त्या बाईनी, भीमबाई किसन गंभीरेनी। आणि मग त्याचा भाऊ तो सुदाम भागाजी गंभीरे आला, यांनी तलवार उपासली, त्यांनी तलवार उपासली, दोन्ही नाही बी तलवारी मारायला लागले। मी पळायचो मागं, 2 वार पायावर झाले। तेवढ्यात मग माझा मुलगा घरून पळत आला, मग त्यांनी लगेच ते व्हिडिओ काढले आणि व्हिडिओ काढताना मग मुलगा आला मग माझ्यावर आणि माझ्यावाला मोबाईल हिसकून घेतला त्यांनी, तो किसन भागाजी गंभीरे। किती मिनिटं झाली? मेवणीचा मुलगा भाऊसाहेब कारभारी शिंदे
हे तिथं गाडी वळवण्यासाठी आलेलं होतं. तर त्यांनी बोला त्याला सोडवलं आम्हाला. राहणार कवठे मलकापूर. मुख्य संगमेश्वराचा आमचा वाद आहे. आम्ही मोजणी भरली, त्यांनी मनाई घेतली, त्याच्या गटाला घेतली. मी काय म्हणलं माझ्या गटामध्ये तू येऊ नको. तो म्हणला मी येणार. किसन भागाजी गंभीरे, सुदाम भागाजी गंभीरे. ते गिन्नी मी कापीत होते, मी किन्नी कापून दिलं नाही त्यांना. तर ते हिऱ्याची गुण असते ना त्याच्यामध्ये हे घेऊन आले, त्याला काय बोलतात ते चाकू सुऱ्या ते घेऊन आले, तलवारी घेऊन आले ती. आणि मग त्याने मी धरायला लागले, त्याने मला ओढलं. ते म्हणतो वहिनी वहिनी हिला धर म्हणे आणि मला तलावर काढू दे म्हणे, याला घुसू दे म्हणे. मग ते आम्हाला मारायचा प्रयत्न करायला लागले. मग आम्ही पळायला लागलो. तिने माझं मंगळसूत्र तोडलं. आणि मग मी मला माझे पती आले पाठीमागून, माझा मुलगा आला. माझे पती मला धरायला लागले. त्यांनी मोबाईल हिसकून घेतला, शूटिंग करायला त्यांनी मोबाईल हिसकून घेतला त्यांनी. आणि मग ते हिसकून घेऊन आणि त्याने दुई पायानं वार करायचा प्रयत्न केला. माझ्या मुलांनी मी त्याला मागं ओढलं. आम्ही पळून आलो. ते आमच्या पाठीमागं लागले. मग आम्ही घरगावला आलो पोलीस स्टेशनला. आणि पोलीस स्टेशनला आम्ही फिरायला द्यायला लागलो. तर त्यांचा ते मुलगा आहे तो तिकडून आम्हाला दमबाजी करायला लागला. त्याच्या मुलं तो दुसरा मुलगा आम्हाला. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.